गोलंदाजांच्या भेदकतेनंतर वैभव सूर्यवंशीच्या स्फोटक फटकेबाजीच्या जोरावर राजस्थाननं सोमवारी यंदाच्या IPLमध्ये दिमाखात विजयी सलामी देत चेन्नईचा 8 गड्यांनी धुव्वा उडवला। चेन्नईला 19 षटकात 127 धावात गुंडाळल्यानंतर राजस्थाननं 12.1 षटकात 2 बाद 128 धावा केल्या। वैभवनं अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक झळकावलं। वेगवान गोलंदाज नांद्रे बर्गर सामनावीर ठरला। चेन्नईच्या एका बाजूला फलंदाजांनी मिळून 8 चौकार आणि 5 षटकार मारले असताना दुसरीकडे एकट्या वैभवने 4 चौकार आणि 5 षटकारांचा वर्षाव केला। त्याने यशस्वी जयस्वालसह 38 चेंडूत 75 धावांची सलामी देत सामन्याचा निकाल स्पष्ट केला। यशस्वीने काहीशी संथ परंतु भक्कम फलंदाजी केली। ध्रुव जुरेल आणि कर्णधार रियान पराग यांनीही छोटेखानी आक्रमक फलंदाजी करत संघाला विजयी केलं। झुंजार फलंदाजीमुळे त्याआधी जेमी ओव्हरटनच्या चेन्नईला समाधानकारक मजल मारता आली। बर्गरने संजू सॅमसन आणि आयुष म्हात्रे या दोन्ही सलामीवीरांना झटपट बाद करत चेन्नईच्या फलंदाजीला सुरुंग लावला। राजस्थाननं चेन्नईचा अर्धा संघ केवळ 51 धावांवरच गारद केला। सॅमसन, कर्णधार ऋतुराज गायकवाड, आयुष मॅशू शॉर्ट आणि शिवम दुबे एकेरी धावसंख्येत परतले। जडेजानं चेन्नईचं मानसिक खच्चीकरण करताना 8व्या षटकात सरफराज आणि दुबे यांना बाद केलं। रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर आणि नांद्रे बर्गर यांनी प्रत्येकी 2 बळी घेत चेन्नईचं कंबरडच मोडलं। IPLमध्ये पॉवर प्लेमध्येच 2 वेळा अर्धशतक झळकावणारा वैभव सूर्यवंशी हा लोकेश राहुल, वृद्धिमान साहा, यशस्वी जयस्वाल आणि ईशान किशन यांच्या नंतरचा 5वा भारतीय फलंदाज ठरला। वैभव सूर्यवंशीने IPLमध्ये राजस्थानकडून 15 चेंडूतील दुसरं वेगवान अर्धशतक झळकावलं। यशस्वी जयस्वालनं 2023 मध्ये कोलकाता विरुद्ध राजस्थानकडून 13 चेंडूत सर्वात वेगवान अर्धशतक झळकावलं होतं। चेन्नईचा संघ IPLमध्ये महेंद्रसिंग धोनी विना 6वांदा खेळला। 2020 सालानंतर पहिल्यांदाच संजू सॅमसन IPLमध्ये आपल्या पहिल्या सामन्यात 50हून कमी धावा करून बाद झाला। राजस्थाननं पंजाबप्रमाणे चेन्नई विरुद्ध 16वा विजय मिळवला। मुंबईने चेन्नई विरुद्ध सर्वाधिक 21 विजय मिळवलेत। IPL 2026 मध्ये गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात रोमांचक सामना रंगला। मात्र या सामन्याची सर्वात मोठी चर्चा झाली ती म्हणजे रवींद्र जडेजाची, कारण तो यावेळी चेन्नईसाठी नाही तर राजस्थान रॉयल्सच्या जर्सीत मैदानात उतरला होता। IPL 2026च्या मिनी ॲक्शनपूर्वी जडेजाचा चेन्नईकडून राजस्थानमध्ये ट्रेंड झाला होता, त्यामुळे ही त्याची घरवापसीच ठरली। जडेजाने आपल्या IPL करिअरची सुरुवात 2008 आणि 2009 मध्ये राजस्थान रॉयल्सकडूनच केली होती आणि आता पुन्हा त्या संघात परतताच त्यानं दमदार कामगिरी करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। 37 वर्षीय जडेजानं चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध अप्रतिम गोलंदाजी करत पहिल्याच षटकात 2 मोठे धक्के दिले। त्याने आधी चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या सरफराज खानला LBW करून 17 धावांवर माघारी पाठवलं। यानंतर फलंदाजीला आलेल्या शिवम दुबेनं सुरुवातीला जडेजाच्या चेंडूवर षटकार ठोकला, पण जडेजानं लगेचच कमबॅक करत त्याच षटकात दुबेला कॅचआउट करून बदला घेतला। दुबे फक्त 6 धावांवर बाद झाला। या विकेटनंतर जडेजानं केलेलं गन सेलिब्रेशन ही चर्चेत राहिलं। जडेजानं या सामन्यात 3 षटकात केवळ 18 धावा देत 2 महत्त्वाचे विकेट घेतले आणि आपल्या जुन्या संघाविरुद्ध प्रभावी कामगिरी केली। वैभव सूर्यवंशीनं अवघ्या काही मिनिटातच मैदान गाजवत दिग्गज गोलंदाजांची धुलाई केली। राजस्थानकडून फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशीनं केवळ 15 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावत इतिहास रचला। IPLच्या इतिहासातील संयुक्तपणे 3रं आणि सर्वात वेगवान अर्धशतक ठरलंय आणि त्याने यामुळे सर्वांना थक्क केलंय। त्याच्या या स्फोटक खेळीमुळे चेन्नई सुपर किंग्सच्या अनुभवी गोलंदाजांची अक्षरशः धंदल उडाली। त्याने 17 चेंडूत 52 धावा करताना तब्बल 5 षटकार आणि 4 चौकार लगावले। चेन्नई सुपर किंग्सच्या 5 वेळा विजेत्या संघाला त्याने अक्षरशः रडवलं।